नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा पहिला दिवस आहे। आज आपण आरी वर्क शिकण्यासाठी बेसिक साहित्य कोणते कोणते लागते त्याची माहिती पाहणार आहोत। हा गोल्डन कलरचा जरी थ्रेड आहे। या थ्रेडचा नंबर 423 असा आहे। या आरी वर्कच्या दोन स्टीलच्या सुया आहेत। एकाचा नंबर 14 व एकाचा नंबर 24 असा आहे। कोणत्या वेळेस कोणती सुई वापरून वर्क करायचे हे मी तुम्हाला वर्क करताना सांगेन। हे कटर आहे। ही व्हाईट कलरची ग्लास पेन्सिल आहे। आपल्याला डिझाइन आखण्यासाठी ह्या ग्लास पेन्सिलचा वापर करावा लागतो। हे राईस मणी आहेत। बुट्टा बनवण्यासाठी किंवा गळ्याची डिझाइन बनवण्यासाठी हे आपल्याला राईस मणी लागतात। हे गोल्डन कलरचे लहान मणी आहेत। हे गहू मणी आहेत। हे मोठ्या आकाराचे गोल्डन कलरचे मणी आहेत। कोणत्या वेळेस कोणत्या आकाराचे मणी वापरायचे हे मी तुम्हाला वर्क करताना सांगेन। हे बीट्स आहेत, त्याला शुगर बीट्स असे म्हणतात। हे खूप लहान आकाराचे गोल्डन कलरचे मणी असतात। ज्यावेळेस आपण एखादी गळ्याची डिझाइन बनवत असतो त्यावेळेस जरी थ्रेडने आपण सुरुवातीला वर्क करत असतो त्याच्या नंतरची लाईन ही शुगर बीट्सची अशी असते। या मण्यांना शुगर बीट्स असे म्हणतात। हे व्हाईट कलरचे मोती आहेत। महाराष्ट्रीयन नथ बनवण्यासाठी आपल्याला हे मणी लागतात। या मोत्याने जर नथ बनवली तर खूप छान अशी महाराष्ट्रीयन नथ तयार होते। हे गोलाकार असे थोडे मोठ्या साईजचे कुंदन आहेत। याने पॅच बनवला तर खूप छान असा पॅच तयार होतो। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर घेऊ शकता। हे ड्रॉप शेपचे कुंदन आहेत। या कुंदनने पॅच अथवा नथ खूप छान तयार होते। हे लहान आकाराचे असे कुंदन आहेत। एकाच वेळी सगळे साहित्य आणण्याची काही गरज नाही। ज्या त्या वेळेस वर्क करायचे असेल त्यावेळेस सर्व साहित्याची मी माहिती सांगेल, त्यावेळेस ते साहित्य तुम्ही घेऊन येऊ शकता। हे वेगवेगळ्या आकाराचे असे लहान असे कुंदन आहेत। गळ्याची डिझाइन अथवा बाहीची डिझाइन बनवताना तसे कुंदन लागतात। हे ड्रॉप शेपचा कुंदन आहे। महाराष्ट्रीयन नथ जर या कुंदने बनवली तर खूप छान अशी तयार होते। हे मणी आहेत। ही स्टोनची चेन आहे। गळ्याची डिझाइन करण्यासाठी ही आपल्याला लागते। हे अगदी लहान अशा मण्यांची चेन आहे। ही आपल्याला गळ्याची डिझाइन करताना त्या डिझाइनवर आपण चिटकवून त्याच्या शेजारी जर वर्क केले तर खूप छान असे वर्क होते। खूप छान असे डिझाइन तयार होते। हे सिल्क थ्रेड आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिल्क थ्रेडचे कलर घेऊ शकता। एखादे फूल जर ह्या सिल्क थ्रेडने बनवले तर खूप छान असे तयार होते। हे जरदोशी आहे। हा डोली धागा आहे। एम्ब्रॉयडरी वर्क साठी आपल्याला हा डोली धागा लागणार आहे। हा कॉटन कलरचे कापड आहे। शक्यतो आरी वर्क करताना सुरुवातीला कॉटनचेच कापड वापरा, म्हणजे वर्क करण्यास सोपे जाते।
हे मोती आहेत, थोडे ड्रॉप शेपचे हे मोती आहेत. ह्या कट पाईप आहेत. अशा प्रकारे आज आपण साहित्याची माहिती पाहिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरी वर्कचे स्टँड कसे असते ते आपण पाहूयात. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्सला. मग आता आपण आरी वर्कचे स्टँड कसे असते हे पाहूयात. हे पहा, अशा प्रकारे हे लोखंडी स्टँड आहे. हे मी जोडून घेतलेले आहे. ही 18 इंचाची रिंग आहे. ही रिंग लाकडी अशी आहे, पूर्णतः लाकडी रिंग आहे. अशा प्रकारे ही रिंग खोलून याच्यामध्ये आतल्या बाजूला कापड लावून, हे पहा, अशा प्रकारे हे खोलायचं. आतल्या बाजूला कापड लावून वरून ते पॅक करून घ्यायचं. आणि ज्यावेळेस आपले काम झाले तर अशी खोलून सुद्धा आपल्याला ठेवता येतं स्टँड. हे पूर्णतः लोखंडी स्टँड आहे. हे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं. आरी वर्कच्या दुकानात जरी गेलं, साहित्य ज्या दुकानात मिळतं त्या दुकानात हे स्टँड तुम्हाला मिळून जाईल. नसेल तर ऑनलाईन सुद्धा हे उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.